हॅलो, माझं नाव आरोही. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज असंच रँडम डे होता. म्हटलं आज जरा टाईम आहे सगळ्यांनाच, तर म्हटलं आज बीचवर घेऊन जाऊ. बीचवर जाता जाता ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला, कारण मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला तर माहितीच आहे. मुंबईमध्ये किती ट्रॅफिक असते. सनसेटच्या आधी पोचायचं होतं, पण सनसेटलाच पोचलो. सनसेट समोरच आहे, बघताय तुम्ही की किती गर्दी आहे. त्याचमध्ये माझ्या पिल्लूला पाण्यात खेळायची हौस. ती पाण्यात खेळते, तिचे पप्पा तिच्या सोबत पाण्यात खेळत आहेत आणि ती खूप एन्जॉय करते. आणि हे बघून मला खूप आनंद होतो. ती खूप एन्जॉय करत होती, तर त्यांना म्हटलं तुम्हीच जा. मग ते घेऊन आले आणि मग ती वाळूत खेळायला लागली. मग आम्ही म्हटलं थोडा वेळ आता रिलॅक्स व्हावं, थोडं बसूया. आणि थोडं बसून म्हटलं सनसेट एन्जॉय करूया. तेच करता करता आम्हाला लागली भूक. आता भूक लागली आहे तर काय खावं असं म्हणताच आम्ही पिल्लूसोबतच खेळायला बसलो. भूक राहिली बाजूला. खेळता खेळता तिच्यासोबत एवढा आनंद यायला लागला की आम्ही भूक खरंच विसरलो आणि तिच्याचसोबत खेळत राहिलो. ती इतकी एन्जॉय करत होती. आम्हाला तिला ना असं टाईम द्यायला खूप कमी मिळतं, कारण जॉब, घरची कामं सगळं हँडल करता करता तिच्यासाठी हे टाईम काढणं खूप कठीणच पडतं आम्हाला. पण तरी म्हटलं आज टाईम आहे तर तिला घेऊन जाऊया. सो तिला घेऊन आलो. ती खेळते. बघा, आमच्या याच्यात असं खेळणं हे वाळू अंगाला चिकटलीच पाहिजे, पूर्ण कपडे खराब झालेच पाहिजे, त्याच्यामध्ये लोळलंच पाहिजे. बघा, ती स्वतः किती एन्जॉय करते. बट आम्ही तिला थांबवलं नाही. म्हटलं तुला जे करायचं ते कर. मग आम्हाला खरंच खूप भूक लागली. म्हटलं मग आज आता तिथे चणा खूप चांगला मिळत होता, तर म्हटलं चणे खाऊया. मग झाली निघायची वेळ, तर म्हटलं तिला ह्याच्यात घेऊन जाऊया. बट तिला ह्याच्यात जायचंच नव्हतं. तिला जायचं होतं जंप करायला. जंप करण्यासाठी तिथे काहीच नव्हतं आणि ती रागावून बसली. मग म्हटलं आपण पॉपकॉर्न खाऊया. तिला म्हटलं पॉपकॉर्न खायला तिला खूप आवडतं. सो तिला घेऊन गेलो पॉपकॉर्न खायला. ती जाता जाता धावत तर गेली. त्याच्यानंतर तिथे दिसलं पॉपकॉर्न. मग तिच्यासाठी पॉपकॉर्न घेतलंच आम्ही. घेता मग ती वाटच बघत होती की कधी ते काका पॉपकॉर्न देत आहेत. त्याच्यामध्ये मग तिच्या हातात जेव्हा पॉपकॉर्न आला, ती खूप खुश झाली. मग तिला भरवायची असते पॉपकॉर्न, तिला हाताने नसतं खायचं. मग ती भरवायला जाणार. मग आपण भरवायचं आणि ती मग खात राहणार. हे तर लहान मुलांचं चालूच राहतं. तरीसुद्धा त्यांनी खाल्लं बरं का. मी स्वतःच्या हाताने खाल्लं हेच मोठी गोष्ट आहे. मग ती पॉपकॉर्न खाता गाडीवरच झोपून गेली. असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.